मैत्रीच्या दुनियेतील सहवास फार मोलाचा असतो. केवळ एक नोकरी करतो म्हणून घरपण असतं असं नाही. घरपणात सुद्धा मातृत्वाची जबाबदारी किती मुलाने सांभाळतो यात आमच्या रेखाताई सदैव अव्वल. मातृत्व म्हणजे आपण जन्म दिलेल्या मुलांचा सांभाळ करणे नव्हे, तर आपल्या पदरी परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक मुलाचा योग्य रीतीने सांभाळ करणे. वा रेखाताई, शाबास. तुमच्याजवळून शिकावं तेवढं कमीच. अजूनही तो प्रीतीच्या लग्नातला क्षण आठवतो मला. सर्वजण लग्न लावण्यात तल्लीन होते. मी नवीन होती कॉलनीत. तुम्हाला निरोप आला होता लग्न लावायला चला. तुम्ही लगेच लग्न लावलं आणि सगळ्या बायांच्या मागे येऊन किती रडत होत्या. तेव्हा मला कळलं की प्रीतीताई हा पण एक तुमच्या मुलगी आहे आणि खरंच तुमच्याजवळून मातृत्व किती जपावं हे मी त्या क्षणी शिकली. अजूनही तो क्षण आठवतो. नोकरी करून डॉक्टर होऊन इंजेक्शन देणारे बरेच रोगी डॉक्टर बरे करतात, पण मातृत्वाचं प्रेम देणारी आई पाहावी ती रेखाताईंच्या जीवनात. आज आयुष्याची 58 वर्ष पूर्ण केली आहेत, पण आयुष्यातल्या प्रवासाचा आनंद मात्र तुमच्या मुखावरून कधीही कमी झालेला नाही. आणि असाच शेवटच्या क्षणी सुद्धा हा प्रवास असाच राहो आणि मैत्रीची भावना अशीच सदैव जगत राहो. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा उंबरठ्यावरून पाय ओलांडतानाच तुम्हाला यशाची आणि सुखाची सावली मिळो हीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि तुमच्या साथीला आमचे निखिल आणि श्रद्धा आहेतच. त्यांच्यासारखी हास्य मुलं तुमच्या जीवनात उमलली हे सुद्धा एक परमेश्वराची कमाल. बाका असला प्रसंग जरी ईश्वर तुझा वाली आहे, लीला त्याची अगाध असते. आज इवल्याशाच्या मशालीची समय झाली आहे. धन्यवाद.